नमस्कार शेतकरी मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण हळदीचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत। हळद बाजारभावामध्ये तुफान वाढ झालेली आहे। तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल। आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे हिंगोली, जिथे आवक 1500 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 13,525 रुपये, जास्तीत जास्त दर 16,060 रुपये आणि सर्वसाधारण दर 14,792 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे सेनगाव, जिथे आवक 20 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 10,000 रुपये, जास्तीत जास्त दर 14,775 रुपये आणि सर्वसाधारण दर 14,700 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे जिंतूर, जिथे आवक 16 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 13,500 रुपये, जास्तीत जास्त दर 15,100 रुपये आणि सर्वसाधारण दर 14,500 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे पूर्णा, जिथे आवक 54 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 13,700 रुपये, जास्तीत जास्त दर 15,610 रुपये आणि सर्वसाधारण दर 14,700 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे वसमत, जिथे आवक 137 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 11,000 रुपये, जास्तीत जास्त दर 16,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 14,600 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे सांगली, जिथे आवक 535 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 15,000 रुपये, जास्तीत जास्त दर 18,410 रुपये आणि सर्वसाधारण दर 16,700 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह हळदीचे बाजारभाव। तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे हळदीचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल। आणि हा व्हिडिओला लाईक करा।